नमस्कार, मी कल्पना. चला नवीन एक रेसिपीमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते. चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सर्वांना शुभ सकाळ. आता सकाळी आज मुलांना गोड शिरा खायचा आहे. चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. आता पहिले बघा मी आहे ना इथे रवा आहे ना 5 मिनटं आहे ना तूप न घालताच भाजून घेतलेला आहे. आणि असा रवा भाजला ना पहिलेच तूप न घालता म्हणजे तो लवकर भाजतो. त्याच्यानंतर परत मी तूप वगैरे घालून 5 मिनटं छान असं भाजून घेतलेलं आहे. खमंग असा सुगंध येईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला. आता त्याच्यानंतर आहे ना हे बघा इथे ना माझ्याकडे आहे ना थोडेसे ड्राय फ्रूट्स होते. थोडे काजू, बदाम आणि पिस्ते थोडेसे बारीक करून घेतले. आता मी तळून वगैरे काही घेतले नाही, ते आहे ना असेच मी रव्यामध्ये भाजून घेतले. चला बाजूला मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता इथे मी पाणी घालून घेते. हे बघा चला आता त्याच्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर हे बघा पाणी पूर्ण शोषून घेतलेलं आहे रव्याने. आता इथे मी दूध वगैरे नाही घालत, पाण्यामध्येच मी शिरा करणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. आता तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखरेचं प्रमाण. चला इथे बघा साखर पण घालून घेतलेली आहे आणि थोडीशी ना विलायची मी थोडीशी अशी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आहे. आणि ती ना जास्त पण बारीक नाही पावडर करायची किंवा एकदम अख्खी पण नाही ठेवायची. थोडीशी ना अशी मीडियम ठेवायची, अशी कुटून घ्यायची. म्हणजे ती ना ज्या वेळेस आपण आहे ना शिऱ्यामध्ये घातल्यानंतर शिरा आपण खातो ना त्यावेळेस दाताखाली आल्यानंतर खूप छान चव लागते. ही बघा थोडीशी आबडधोबडच मी बारीक केलेली आहे. चला मिक्स झालेला आहे, आपला शिरा पण तयार झालेला आहे. चला गॅस बंद केलेला आहे मी. आता त्याच्यानंतर दुपारचं जेवण बनवायचं आहे आपल्याला. आता इथे बघा मी हरभऱ्याची भाजी बनवणार आहे. आता आमच्या गावाकडे भरपूर असते. बरेच दिवस झाले म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. आता ही हरभऱ्याची भाजी ना खूप छान अशी वाळलेली आहे. आणि आम्ही काय करतो बघा, ज्यावेळेस आमच्याकडे हे गावठी हरभरे पेरतात आणि शक्यतो आहे ना आमच्याकडे गावठीच हरभरे असतात. आता ते काबुली वगैरे ते नसतात. आता हे गावठी हरभरे पेरल्यानंतर आहे ज्यावेळेस भाजीवर येतो ना हरभरा त्यावेळेस आहे ना हे शेंडे शेंडे आम्ही तोडून ठेवतो. आणि अगदी तुम्ही म्हणाल ना 4 महिने पावसाळ्यामध्ये ना आम्ही मोठे मोठे डबे भरून ठेवतो ह्या भाजीचे. पहिल्यापासून म्हणजे माझे सासू वगैरे पहिल्यापासून असं करायची आणि ती मग आम्हाला पण सवय लागून गेली सुनांना, मग आम्ही पण तसं करतो. आता मी तर गावाला राहत नाही, पण मला पण माझी जाऊ वगैरे देते भाजी वगैरे अशी. आता मी छान अशी ती भाजी एकदम बारीक करून घेतली. आता त्याच्यानंतर आहे ना हे बघा अशी आपल्याला पाखडून घ्यायची. आता माझ्याकडे छोटंसं सूप आहे आणि पुढे ताट ठेवलेले. ताटामध्ये बरोबर जे हलकं हलकं आहे ना ते पुढे पडतं आणि जे जाड आहे ना काड्या वगैरे त्या सुपामध्येच राहतात. हे बघा बघू शकता. आता तुम्ही ताटामध्ये नाही तुम्हाला आलं ना पुढे पाखडता, तर मग पेपर वगैरे ठेवायचा पुढे. हे बघा ह्या काड्या घ्यायच्या नाही आपल्याला, कारण का त्या काड्यांचं आहे ना थोडंसं दाताखाली येतात आणि त्या कचकच करतात. आता इथे बघा छान अशी एकदम बारीक भाजी आपली तयार झालेली आहे. आता माझी जाव अशीच करते म्हणून मी तुम्हाला अशी करून दाखवते. मी माझ्या जावेचंच शिकलेली आहे. आता इथे बघा 1 ते 2 चमचा आपल्याला आहे ना बेसन पीठ घालायचं आहे आणि शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलेले ते पण 2 चमचे घातलेले. आता हे आपल्याला ना भाजीला लावून घ्यायचं आहे पहिलेच. हे बघा असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, छान लावून घ्यायचं आहे. आता तुम्ही हिरवी मिरची तुम्हाला घालायची नसेल तुम्ही याच्यामध्येच लाल तिखट घालू शकता, पण मग मी काय करणार आहे हिरवी मिरची पुढे घालणार आहे. चला आता मी खालीच ते ताटामध्ये ना हे थंडच पाणी आहे, नॉर्मल आपलं गार पाणी, ते मी घालून असं पातळ करून घेते थोडंसं. पण ही भाजी ना जास्त पातळ नाही, थोडीशी घट्टसरच छान लागते. चला आता मी गॅसवरती ना कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी. आता त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल पण जास्त नाही घालत ह्या भाजीला. मोहरी घालायची आहे. आता इथे बघा मोहरी छान तडतडून द्यायची, कारण का त्याच्यामध्ये बेसन पीठ आहे. आपण ज्यावेळेस बघा बेसन पिठाचं म्हणजे पिठलं किंवा बेसन करतो ना तर त्याच्यामध्ये मोहरी आवर्जून घालतो, त्याच्यामुळे मोहरी घालायची याच्यामध्ये पण. आता इथे बघा
हिरवी मिरची, लसूण आणि जिरं आहे ना खलबत्त्यामध्ये मी छान असं थोडंसं आहे ना आबडधोबड बारीक करून घेतलेले, तो ठेचा घातलेला आहे तेलामध्ये. हे बघा छान तळून घ्यायचा सुगंध येईपर्यंत. आता ही लाल मिरची आहे ना ती पण आहे ना अख्ख्या लाल मिरची आहे ना त्या आहे ना त्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं लसूण आम्ही खलबत्त्यामध्ये आहे ना असं बारीक करून ठेवतो. आणि ही मिरची ना ज्यावेळेस आपण जेवण वगैरे म्हणजे करतो ना त्यावेळेस आहे ना तुम्ही जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी घ्या. आता आमचे शेतकरी लोक शेतामध्ये कामाला गेल्यानंतर ही मिरची घेऊन जातात आणि खूप छान लागते. आता ही मी थोडीशी टाकली आणि त्याच्यानंतर बघा जी भाजी मी कालवून घेतली ती म्हणजे असं मिक्स करून ती पण फोडणीमध्ये घालून घेतली आणि जितकं पाहिजे तितकं पाणी घातलं आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेले. आता भाजीला छान आपण उकळी येऊ देऊ. आणि हे बघा ही भाजी ना छान अशी हिरवीगार राहते. आता तुम्हाला हळद घालायची असेल तर थोडी घालू शकता, पण मी हळद काही घालत नाही, चिमूटभर तुम्ही घालू शकता. हे बघा छान उकळी आलेली आहे. 5 मिनटं उकळून घ्यायची भाजी आपल्याला. हे बघा खूप छान सुगंध पण येतो आणि छान लागते भाजी चवीला. आता आम्ही खाल्लेली म्हणून आम्हाला आवडते. आता तुम्ही पण कधी केली नसेल तर ह्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला पण आवडेल. चला 5 मिनटं भाजी आपण उकळून घेऊ. तोपर्यंत आपल्याला आता इथे ज्वारीची भाकरी बनवायची याच्यासोबत खाण्यासाठी. चला आपली भाजी पण होते दुसऱ्या बाजूला. तोपर्यंत आता इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण घालून घेतलं. आणि आता इथे मी काही पाणी ना गरम वगैरे नाही करून घेतलं, थंडच पाणी आहे. आता काय वेळेस कसं पाणी गरम लागतं भाकरीसाठी, पण काही नाही. ही माझी ज्वारी घरचीच आहे आमची शेतातली, त्याच्यामध्ये ती चांगली आहे, तिला काही गरम पाणी लागत नाही. चला पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. आता इथे मी भाकर करून घेते. हे बघा चला आता इथे बघा 2-3 भाकरी करणार आहे मी छोट्या छोट्या. आता इथे बघा असं छान मळून घेतलं आणि 3 मी उंडे बनवून घेतले. आता थोडंसं कोरडं पीठ खाली पण टाकलं आणि थोडंसं हाताला पण लावून घेतलं. आणि बघू शकता आता मी इथे ज्वारीची भाकर ह्या पद्धतीने करते. मला जशी येते तशी तुम्हाला मी दाखवलेली आहे. आणि ज्वारीच्या भाकरीला आहे ना म्हणजे कोणती ज्वारीची असो किंवा बाजरीची असो किंवा नागलीची असो तर तिला जाळ भरपूर लागतो भाकरीसाठी. त्याच्यामुळे तवा आपण पहिलेच गरम करायला ठेवायचा गॅसवरती आणि गॅस आपला मोठा पाहिजे. चला भाकर इथे बघा मी थापून घेतलेली, आता मला अशीच येते थापता. हे बघा छान छान थापून झालेली आहे. चला आता आपण तव्यावरती टाकून घेऊ. तवा पण आपला छान तापलेला आहे. आता तव्यावरती भाकर टाकल्या आहे ना आपल्याला लगेच त्याला पाणी लावून घ्यायचं आहे. चला आता आपण थोडंसं पहिले पाणी टाकून घ्यायचं, लावून घ्यायचं पाणी. आणि भाकर आहे ना टाकल्या काय वेळेस लगेच ती गरम होते, त्याच्यामुळं पाणी पण आपल्याला लवकर लावायचं. हे बघा चला पाणी लावून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी सुकल्यानंतर आपल्याला भाकर उलटी करून घ्यायची. हे बघा पाणी पण सुकलेलं आहे बघू शकता. चला आता मी भाकर उलटी करून घेते आणि तोपर्यंत आता मी दुसरी पण भाकरी बनवून घेते म्हणजे थापून घेते. हे बघा दुसरी बाजू पण झालेली आहे बघू शकता. आता मी तव्यावरतीच भाजून घेते अशी. आता गावाला कसं चुल्यावरती आम्ही भाकरी बनवतो आणि आहारावरती भाकरी छान अशा फुगतात पण आणि चव पण छान लागते. आता ही बघा मी याच्यावरती छान भाकर भाजून घेतलेली आहे. चला इथे आपली ज्वारीची भाकरी पण तयार झालेली आहे. हे बघा सुंदर भाकर पण आपली भाजलेली आहे आणि छान झालेली आहे. चला शिल्लक राहिलेल्या भाकरी करून घेते. चला आता इथे बघा आपलं दुपारचं जेवण पण तयार झालेलं आहे. आता इथे बघा हरभऱ्याची पातळ भाजी, ज्वारीची भाकरी, पापड आहे तोंडी लावण्यासाठी आणि थोडेसे इथे ना हिरवे वाटाणे पण भिजत टाकले ते. त्याच्यामध्ये काय नाही फक्त टॅमॅटो आणि कांदा टाकून कुकरला लावले ते मुलांसाठी. ते पण इथे बघा जेवणाबरोबर म्हटलं चला मुलांना पण आवडतं ते पण केलं. चला या तुम्ही पण जेवायला. दुपारचं जेवण आपलं ह्या पद्धतीनं आहे आणि साधं आणि सिंपल आहे. कधीतरी बिगर मसाल्याचं पण खायचं. चला रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद.